तब्बल 19 उमेदवार वंचित बहुजन आघाडीने या लोकसभेच्या निवडणुकीकरता राज्यात दिलेले आहेत। एकीकडे वंचित बहुजन आघाडीला तुम्ही 5 जागांचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीवरती आरोप लावले की त्यांची भांडणं मिटत नाहीये, त्यामुळे आम्ही या सगळ्या आघाडी आमच्यात कुठलीही भांडणं नाहीत आणि आमच्यातल्या भांडणांना आमच्यातर्फे कसं मिटवायचं हेच गणित आम्हाला माहिती आहे। त्याच्यावरती काय औषध आहे ते पण आम्हाला माहिती आहे। त्यामुळे हे नको ते कारण आहे। प्रश्न एवढा आहे की त्यांचे आजोबा बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचे थोडे संबंध दुरावलेले असायचे असं इतिहासामध्ये नमूद केलं आहे। पण जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचा निर्णय घेण्यात आला आणि काँग्रेसमध्ये जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं की ज्याला शोषण जास्त माहिती आहे, ज्याला शोषितांबद्दलची माहिती जास्त आहे आणि ज्यांनी स्वतः अनुभवलंय ते भारतात एकमेव बुद्धिमान माणूस आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। तर ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष त्यांना करा म्हणजे जागतिक दर्जाचं संविधान आपल्या भारतात तयार होईल आणि ते सत्य झालं। तेव्हा ह्याच्यामध्ये इगो नसतो, ह्याच्यामध्ये राष्ट्रहित असतं। जर आपण राष्ट्रहित बाजूला ठेवून स्वतःचा इगोच मोठा करणार असू तर उद्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याला काही बरं वाईट झालं तर देश पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल, कारण का तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही विचारांचे वारसदार आहोत, आम्ही तुमच्या मागणं यायला तयार आहोत। विचारांच्या वारसदारांची म्हणजे जबाबदारी आहेच, पण रक्ताच्या वारसदारांची तर बाहेर येऊन लढण्याची जबाबदारी आहे। शिवाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या 5 जणांना हत्तीच्या पायाखाली देण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं, कारण का ते रक्ताचे वारसदार होते। वाचा इतिहास। मग रक्ताचे वारसदार हे कुठे या लढ्यामध्ये मागे हटलेत का? नाही, मागे नाही हटलेत ते। माझी विनंती त्यांना एवढेच आहे की आमच्या काही चुका झाल्या असतील, आमच्याकडनं काही थोडं वेगळं झालं असेल, तुम्ही आमच्या बापाप्रमाणे आहात, या बसा, सांगा हे करूया, पुढे घेऊन जाऊया। अजून देखील त्यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची विनंती आहे का? नाही, माझी तर विनंती जोपर्यंत फॉर्म मागे घेण्याचा दिवस येत नाही तोपर्यंत माझी विनंती असेल। जेव्हा आपल्याला आपली गरज काय, जेव्हा या देशामध्ये हळूहळू तानाशाही म्हणजे फॅसिझमकडे आपण वाटचाल करत आहोत, देशाचं संविधान धोक्यात आहे असं स्वतः आंबेडकर म्हणतायत, म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, तेव्हा या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर तू मोठा का मी मोठा, मी मोठा का तू छोटा, हे करणं गैर आहे। हे देश हिताविरुद्ध आहे। आपण देश हितासाठी लढलं पाहिजे, कारण की शेवटी आपल्या आयुष्यात जर असं काय झालं तर आपण आपलं स्वतःला माफ करू शकणार नाही। साहेब, तुम्ही म्हणताय आंबेडकरांची तुम्हाला गरज आहे किंवा महाविकास आघाडीला गरज आहे, मात्र 2 नेत्यांमध्ये आंबेडकर आणि नाना पटोलेंमध्ये एकंदरीत जुटलेली पाहायला मिळत आहे। हे बघा, मी कोणाच्याही वैयक्तिक काय ते एकमेकांबद्दल बोलतायत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामधनं जिथे पुरोगमित्वाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कधी स्थानच मिळालं नाही, अशा माणसांना मदत होईल अशी कोणीही भूमिका घेऊ नये अशी माझं प्रामाणिक मत आहे। तेच मी म्हटलं की आंबेडकर यांच्याविरुद्ध काय बोलतायत आणि ते त्यांच्याविरुद्ध काय बोलतायत हे मोठ्या राजकारणाला काय फार मोठी गोष्ट नाही आहे। तुमचा शत्रू कोण आहे? आज तुमचा शत्रू फॅसिझम आहे। फॅसिझमला हरवण्यासाठी या जगामध्ये एक असं कॉम्प्रोमाइज झालंय की ते तिघही एकमेकांचा चेहरा पण बघत नव्हते, रूझवेल्ट, स्टालिन आणि चर्चिल। पण जेव्हा त्यांना कळलं की आज आपण जर ह्याला थांबवला नाही हिटलरला तर आपल्या तिघांचाही पडाव करून हा देशाचा सम्राट, जगाचा सम्राट होईल, तेव्हा तिघही एकत्र आले आणि पहिले त्याला बाजूला केला। हा विचार 1945 साली केलेला आहे। तेव्हा हा विचार सगळ्यांनीच करायला हवा। इतिहासाने खूप धडे देऊन ठेवलेत तुम्हाला। सर, प्रकाश आंबेडकरांनी एक मध्यंतरी खुलं पत्र जे आहे ते काँग्रेसला लिहिलेलं होतं की तुम्ही आघाडीमधनं बाहेर पडा आणि आपण दोघेही एकत्रितरित्या युती करू आणि संपूर्ण लोकसभा निवडणूक लढू। परंतु आता वंचितने 7 जागांवरती पाठिंबा जो आहे तो काँग्रेसला दिलेला आहे, त्यामुळे
जे विरोधी पक्ष नेते आहेत वडेट्टीवार ते देखील म्हणतात की अकोल्याच्या जागेवरून जर प्रकाश आंबेडकर स्वतः उभे राहतील वंचितकडनं तर त्यांना देखील आम्ही म्हणजे पाठिंबा देऊ. हे बघा, एक तर आमच्या महाआघाडीत असं ठरलं आहे, चर्चा झालेली आहे की अशा पार्टीजनी पाठिंबा घेऊन आपल्यामध्ये स्वतःमध्ये गैरसमज निर्माण करू नयेत. ते गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असतील तरी त्यांना आपल्या भाषेत आपण लांब ठेवा, प्रेमाने बोलावं की बाबा तुमचा पाठिंबा नको, आम्ही तिघं एकत्र आहोत, द्यायचा असेल तर आम्हाला तिघांनाही पाठिंबा द्या, नाहीतर दुरून डोंगर साजरे. परंतु काँग्रेसकडनं अशी भूमिका येत नाही, ही ठरलेली नाही ती त्यांनी कुठेही स्वीकारला म्हणून सांगितलं नाही ना. नाकारल्याचं पण त्यांनी कुठे वृत्त दाखवलं. कशाला नाकारायचं? स्वीकारलेलंच नाही तर नाकारण्याचा काय प्रश्न आहे? त्यांनी त्यांचे उमेदवार घोषित करून टाकले, त्यांचं काय झालं असेल मला माहित नाही, कुठले उमेदवार आहे काय उमेदवार आहे. पण माझी अशी विनंती होती सगळ्या नेत्यांना, उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते, की अकोल्याला मात्र मोठ्या मनाने आपण त्यांना पाठिंबा देऊया, प्रकाश आंबेडकरजींना मोठ्या मनाने पाठिंबा देऊया. महाविकास आघाडी हां. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.